नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण उन्हाळा स्पेशल मलाई कुल्फी बनवणार आहोत। मलाई कुल्फी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते आणि गेल्या 23 वर्षापासून मी ही रेसिपी करत आलेली आहे आणि तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि करायलाही खूप सोपे आहे, सहज कोणालाही जमेल। आणि त्यासाठी आता आपण साहित्य पाहूया। त्यासाठी मी 750 ml फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे आणि हे सर्व साहित्य आहे, मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। सर्वात अगोदर मी 8-10 काजू मिक्सरला ग्राइंड करून पूड करून घेणार आहे आणि मी साइडला ठेवून देणार आहे। आता गॅसवर मी दूध तापत ठेवलेलं आहे आणि दुधाला आता आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि एक उकळी आपल्याला काढायची आहे आणि कच्चंच दूध आपल्याला वापरायचं आहे आणि असं जाड बुडाचं पातेलं वापरायचं आहे। आता हे उकळी आल्यानंतर मी अर्धी वाटी दूध साइडला काढून ठेवत आहे। आता हे दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता थंड झाल्यानंतर मी 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। कॉर्नफ्लॉवर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। आता आपण साखर कॅरमलाइज करून घेऊया। त्यासाठी मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि पाऊण वाटी साखर आता मी वितळायला ठेवलेला आहे। साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला सतत परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्याचं कॅरमल तयार करायचं आहे। साखरेचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे। आता साखर आपोआपच मेल्ट व्हायला लागलेली आहे आणि साखरेमध्ये पाण्याचा वापर आपण अजिबात केलेला नाही आहे, फक्त साखरच आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। आता हे बऱ्यापैकी कलर बदलला की आपल्याला गरम दुधामध्ये टाकायचं आहे आणि टाकते वेळी आपल्याला सावकाश टाकायचं आहे, नाहीतर हे एकदम अंगावर उडू शकते आणि साखरेचं हे गोळा तयार झाल्यासारखं दिसेल तुम्हाला। थोड्या वेळाने हे दुधामध्ये आपोआप मेल्ट होऊन जाते। आता हे आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे। लो गॅसवरच आपल्याला दूध आटवत राहायचं आहे। आता हे साखरेचा गोळा बघा तुम्ही, पण हे आपोआपच नंतर मेल्ट व्हायला लागते आणि दूध आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। आता 750 ml दूध मी घेतलं होतं, ते आटवत मी आता 500 ml पर्यंत करून घेणार आहे। आता 1 वाटी मी खवा टाकून घेत आहे, अंदाजे 100 ग्राम खवा आहे आणि खव्यामुळे कुल्फीला मस्त रिच टेस्ट येते आणि खवासुद्धा आपल्याला रूम टेम्परेचरवरच वापरायचा आहे आणि खवा जर तुम्हाला वापरायचा नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, पण खव्यामुळे कसं छान मस्त दाणेदार टेक्स्चर कुल्फीला येते आणि त्यामुळे मी खवा टाकलेला आहे। आता मी काजूची पूड टाकून घेतलेली आहे। काजूच्या पावडरने टेस्ट खूप छान येते। जर तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता। आता हे जे कॉर्नफ्लॉवरचं दूध करून ठेवलं होतं ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि एकदा हलवून घेऊन आपल्याला मग टाकायचे, नाहीतर हे कॉर्नफ्लॉवरचे गुठळ्या होतात आणि कॉर्नफ्लॉवर आपल्याला थंड दुधामध्ये मिक्स करूनच टाकायचं आहे, डायरेक्ट गरम दुधामध्ये आपल्याला टाकायचं नाही। कॉर्नफ्लॉवरने दुधाला दाटसरपणा लवकर येते। आता मी इलायचीची पावडर 1 पाव चमचा टाकलेला आहे। जर केवढा इसेन्स वापरायचा असेल तर 3-4 थेंब तुम्ही इथे टाकू शकता। आता दूध बघा तुम्ही छान मस्त ब्राऊन कलरचं झालेलं आहे, कारण आपण साखर कॅरमल करून वापरलेलं होतं। जर आपल्याला व्हाईट कुल्फी बनवायची असेल तर साखर आपल्याला कॅरमल न करता तसंच वापरायचं आहे। आता दुधाला आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे आणि दूध आटले की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता हे दूध मी थंड करायला ठेवलेलं आहे। परातीमध्ये मी भरपूर पाणी ठेवलेलं आहे। आता मी सतत हलवून घेणार आहे म्हणजे दूध पटकन थंड होईल। आता हे कुल्फी मोल्ड्स मी अर्धा तास आधीच फ्रीजरला थंड करून घेतलेले आहे। बाजारामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड्स भेटतात। आता कुल्फीच्या मोल्ड्समध्ये मी दूध टाकून घेणार आहे आणि ॲल्युमिनियमचे किंवा कोणतेही प्लॅस्टिकचे मोल्ड्स असले तरी चालेल आणि हे 8 ते 10 तासासाठी आपल्याला डीप फ्रीजरला ठेवून द्यायचं आहे आणि फ्रीजरचं टेम्परेचर आपल्याला हायवर करायचं आहे आणि जर आपल्याला स्टिक लावून ठेवायचं असेल तर याच वेळी आपल्याला स्टिक लावायचं आहे, म्हणजे आपल्याला कुल्फी काढताना इझिली निघेल। आणि जर तुम्हाला तसंच जर ठेवायचं असेल स्टिक न लावता तरी तुम्ही तसंही ठेवू शकता। आता मी हे आईस्क्रीमचं स्टिक लावून एक तुम्हाला दाखवते। थोडंसं कट मारून घेऊन आपल्याला स्टिक इन्सर्ट करायचं आहे आणि असं ॲल्युमिनियमचं जर कुल्फी मोल्ड असेल तर त्याला असं झाकण लावून ठेवलं तरी चालेल आणि जर कुल्फीचं असं स्टिक जर अवेलेबल असेल तर तुम्ही असंही ठेवू शकता, म्हणजे आपल्याला कुल्फी काढायला इझिली निघेल। आणि जर मोल्ड कोणतंही नसेल तर असे छोटे ग्लास इझिली अवेलेबल असतात घरामध्ये, ग्लासमध्ये आपण मस्त कुल्फी बनवू शकतो। त्यालाही त्याच प्रकारे मी ॲल्युमिनियम फॉईल लावून थोडंसं कट मारून घेतलेलं आहे आणि कुल्फी स्टिक लावलेली आहे आणि आता आपल्याला हे सर्व डीप फ्रीजरला ठेवून द्यायचं आहे। आता 8 ते 10 तासानंतर छान मस्त सेट झालेलं आहे
आणि थोडंसं थंड पाण्यामध्ये आपल्याला 1-2 सेकंडसाठी असं ठेवून काढायचं आहे, म्हणजे इझिली निघेल आपली कुल्फी. आणि कुल्फी छान आपली झालेली आहे, मस्त रवा टेक्स्चरची दिसत आहे आणि कुल्फी पाहताच क्षणी आपल्याला खावीशी वाटेल इतकी मस्त दिसत आहे. आणि यामध्ये मी काजूचा वापर केलेला आहे, खव्याचा वापर केलेला आहे. जर समजा तुम्हाला खवा काजू काही ॲड करायचं नसेल तर तुम्ही तसंही बिना खव्याचं काजूचं तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता. मस्त मलाईदार मावा कुल्फी किंवा मलाई कुल्फी किंवा मटका कुल्फी आपली बनून रेडी आहे. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.